श्री स्वामी समर्थ 108 वेळा जप केल्याने काय होते? श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. श्री स्वामी समर्थांच्या 108 वेळा जप. हा जप का करावा, किती वेळा करावा आणि त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो? चला तर मग आजच्या या प्रवासाला सुरुवात करूया. जपाचे महत्त्व. प्रत्येक जप म्हणजे देवाशी संवाद. 108 हा अंक आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र मानला जातो. 92 ग्रह इक्वल टू 108. शरीरातील 108 नाड्या, उपनिषदांची संख्या. स्वामी समर्थांचा जप म्हणजे भय हरतो, शक्ती दूर करतो असा दिव्य अनुभव. 108 वेळा जप केल्यावर मन स्थिर होतो, विचार शुद्ध होतात. 1. मानसिक शांती, नकारात्मक विचार नाहीसे होतात. 2. आरोग्य सुधारते. जपाच्या स्पंदनामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जा वाढते. 3. आत्मविश्वास वाढतो, भीती, चिंता कमी होते. 4. घरातील वादविवाद कमी होतात, जपाने घरात सात्विकता वाढते. 5. इच्छापूर्ती, मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामींचा आशीर्वाद मिळतो. कसा करावा जप? सकाळी लवकर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात. स्वामी समर्थांचा फोटो प्रतिमासमोर ठेवून रुद्राक्ष तुळशीच्या माळेवर 108 वेळा श्री स्वामी समर्थ जप करावा. सुरुवात आणि शेवट प्रार्थनेने करा. श्री स्वामी समर्थ महाराज माझे रक्षण करा, मार्गदर्शन करा. सातत्य महत्त्वाचे. रोज 5 मिनिटे दिली तरी परिणाम होतो. जपाचे परिणाम. काहींना झोप चांगली लागते, काहींना नवी संधी मिळते, काहींना आजारातून बरे वाटते आणि बऱ्याच जणांना फक्त मनशांती, जी सर्वांत मोठी संपत्ती आहे. मित्रांनो, श्री स्वामी समर्थांचा 108 वेळा जप हा केवळ एक धार्मिक कृती नाही, तर तो आपल्या आत्म्याशी जोडणारा सेतू आहे. हा जप प्रत्येकाच्या आयुष्यात दिव्य प्रकाश आणतो. आजपासून तुम्हीही रोज 108 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणा आणि अनुभव घ्या. तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही. जय जय स्वामी समर्थ. लँग्वेज मराठी.